नमस्कार मित्रांनो, राज्यात पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे आहे। महाराष्ट्रात वादळासह जोरदार पाऊस पुढील 24 तासात बरसणार आहे। तर कोणकोणत्या ठिकाणी कसा राहील पाऊस बघणार आहोत या व्हिडिओमध्ये सविस्तर। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे पावसाविषयी येणाऱ्या सर्वात पहिली अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघता येईल। अनेक शेतकरी आपला व्हिडिओ बघतात पण सबस्क्राइब करत नाहीत, तर नक्की सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे पावसाबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झालं आहे। पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे, मात्र अजूनही राज्यातील अवकाळी पावसाचं संकट टळलेलं नाही। आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे। हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान नुसता पाऊसच पडणार नसून या काळात वादळाचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। या काळात महाराष्ट्रात प्रति तास 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। तर राज्यातील काही भागात गारपिटीचा देखील अंदाज आहे। गारपीट झाल्यास त्याचा मोठा फटका हा पुन्हा एकदा फळबागांना आणि पिकांना बसू शकतो। गेल्या काही दिवसापासून राज्यातील विविध भागात पाऊस सुरूच आहे। दरम्यान दुसरीकडे कोकणात आज तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। कोकणामध्ये उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे हवामान विषयी एक महत्त्वाची बातमी। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारच्या हवामानाविषयी व पावसाविषयी बातम्या सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी अजूनही तुम्ही आपले चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।